हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर बघू शकता आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजे काल होती. तर काय इंडिपेंडेंट डेचं आम्ही काही सेलिब्रेशनचं चला आजच्या ब्लॉगमध्ये थांबणार. तर बघू शकता काय वाटतच नाही होतं आमच्या एरियामध्ये तर स्वातंत्र्य दिवस आहे म्हणून असं सगळं हेच वाटत होतं. मग मी सकाळी ड्रेस घातला, अहो म्हटले साडी घाला, अहो ना मी साडीमध्ये खूप आवडते तर मस्त अशी साडी घातली. बघू शकता हे बघा, असं मस्त साडी वगैरे वेअर केली आणि म्हटलं चला जाऊया पुण्यामध्ये. तर चला म्हटलं निघालो आम्ही असं मस्त मस्त आमची फॅमिली घेऊन. एक माझी मोठी मुलगी नाही येत आता, मोठी झाली ना ती, मस्त भूक लागली होती तर मस्त असं ताक पिलं. ते एकदम भारी टेस्टी टेस्टी ताक होतं बरं का, खूप भारी वाटलं ताक पिऊन. मग ताक वगैरे पिलं आणि काश पुण्यात गेल्यावर वाटलं बघा आपला तिरंगा कसा भारी लहरतोय. मग असं वाटलं की बाबा खरंच आज आहे काहीतरी म्हणून. तर आमच्या एरियामध्ये बिलकुल नाही वाटत होतं म्हणून चला म्हटलं आहो ना हे बघा, वाव एकच नंबर व्ह्यू होता असं मस्त मस्त. आणि पुण्यामध्ये बघा भारीच वाटत होतं असं गजबजलेलं सगळं. मग जात जात पोहोचलो आम्ही, तुम्हाला चला दाखवते बघा. दगडूशेठच्या इथं तर एवढं भारी सजवलं होतं ना, बापरे खूपच भारी वाटत होतं. आणि मस्त मस्त अशी गर्दीच गर्दी. तर चला गर्दीमध्येच फिरायला मजा येते आहो. आणि माझी मुलगी पुढं असतात, मी बघा तिकडं मिशन ऑपरेशन सिंदूरचं पण असं डेकोरेट केलेलं खूप भारी वाटत होतं, म्हणजे खूपच भारी वाटत होतं बघा. बापाचं दर्शन घ्या, मस्त मस्त असं दर्शन वगैरे घेतलं. बघू शकता मस्त. आणि दगडूशेठचं बघा ह्या वर्षी हे आहे डेकोरेशन गणपतीमध्ये, तर हे बघा सुवर्ण मंदिरचं आहे वाटतं बहुतेक. तर चला म्हटलं ते वगैरे डेकोरेशन बघितलं आणि भूक लागायला लागली. मग आम्ही काय राईस प्लेट मागवला असं मस्त मस्त भरगच बसलेला आहोनी. आणि मी हे खाल्लं, माझी पोरीला खायची होती पावभाजी. मग नंतर पावभाजीची ऑर्डर दिली, आम्ही खाल्लं ते आणि खाऊन जेवण वगैरे झालं आणि मस्त गेलो मंडईमध्ये. मंडईमधून फुलं वगैरे घेतली, म्हटलं एकदमच घेऊन जाऊया, आमच्या इकडं हार खूप 40ला देतात. मग अर्धा किलो फुलं घेतली आणि मग मुलीला माझा ड्रेस हवा होता. आणि माझी मुलगी माझं काय घेत नाही, पप्पाची परी आहे ती पप्पाच्या मनावरच घेत असते. बघू शकता मग तिच्या मनावर तिने ड्रेस घेतला. मग आहोंचा बड्डे आहे 16 ऑगस्टला, तर मग म्हटलं आहोंना एक शर्ट घेऊन द्यावं माझ्यातर्फे. मग आहोंना एक मी शर्ट घेऊन दिला. बघू शकता पैसे मी पे केले तर थोडं भारी वाटत होतं. मग मस्त असं मला पान खायची इच्छा झाली आणि मी पान खाते. छोट्यापणी माझ्या आजीसोबत खूप पान खायचे बरं का, कात वगैरे घालून. तर मला आठवण आली आणि मग मी खाल्लं एक पान. तर खूप बघा असं थुकायला तर लय भारी वाटतं. मस्त पान वगैरे खाल्लो आणि मग म्हटलं चला थोडंसं पुढं जाऊया. तर दहीहंडीची बघा इकडं कसली मस्त तयारी चालू होते. एवढा डेंजर डीजे होता ना, कांद्याची पडदेच फाडायचा असा होता. तर स्टार्टिंगलाच तुम्हाला दाखवते बघा कसलं भारी तिकडे दहीहंडी आहे आपल्या तिरंगामध्ये सजवली होती. तर खूपच भारी वाटत होतं. मग फायनली हे सगळं बघून घरी आलं ना एवढं थकवा येतो बाहेरून आलं की काय सांगू, खूपच थकलेली. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला आमचा नक्की कमेंटमध्ये सांगायचं.